भंडारा हादरला. अवघ्या 3 वर्षाच्या मुलीवरती 30 वर्षाच्या तरुणाकडून सार्वजनिक शौचालयामध्ये अत्याचार आणि नागरिकांचा रौद्र अवतार. नेमकी काय घडली घटना सविस्तर जाणून घेऊया. हाय हॅलो नमस्कार, मी रोहन दसवडकर रोहन रिपोर्ट्स मध्ये तुमचं स्वागत करतो. भंडारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या वॉर्डमध्ये गुरुवारी सकाळी ठीक 11 वाजता ही धक्कादायक घटना घडली. तर झालं असं, त्या वॉर्डामध्ये एक अंगणवाडी होती आणि ती मुलगी चिमुरडी तिथे शिकत होती. तर तिला टॉयलेटला किंवा वॉशरूमला जायचं असेल, त्यामुळे तिथे अंगणवाडीच्या आजूबाजूला कुठेही वॉशरूम नव्हतं. तर एका सार्वजनिक शौचालयामध्ये तिला पाठवण्यात आलं आणि ह्याच संधीचा त्या नराधमाने फायदा उचलला आणि तो तिला सार्वजनिक शौचालयामध्ये घेऊन गेला आणि तिथेच त्याने तिच्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. रोहित वासनिक असं या आरोपीचं नाव असून त्याचं वय वर्ष हे 30 आहे. ज्यावेळेस तो त्या मुलीवर अत्याचार करायला जाणार त्यावेळेस त्या मुलीने आरडाओरडा केला आणि त्यामुळे तिथला एक नागरिक सतर्क झाला आणि तो शौचालयाच्या दिशेने गेला. तर या दोघांमध्ये झटापट झाली आणि तिथल्या आजूबाजूचे सगळे नागरिक सतर्क झाले आणि त्यांनी त्या नराधमाला बेदम असा चोप दिलेला आहे. त्यांनी एक ट्रिक वापरली. त्या आरोपीने त्यांनी स्वतःला वेड आहे असं दाखवल्याचं भासवलं आणि तो स्वतःलाच तिथे मारत राहील. घडलेल्या ह्या प्रकरणानंतर भंडारा शहरामध्ये सगळीकडे संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी आले. त्यांनी त्या नराधमाला अटक केली आणि त्या बालिकेला आणि त्या नराधमाला उपचारासाठी मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन गेले. तिथे देखील तब्बल 7 तासांचा हाय व्होल्टेज ड्रामा हा सुरूच राहिला. नागरिकांनी त्या नराधमावर उपचार करू नये अशी आक्रमक मागणी सुरूच ठेवली. प्रशासनानं आम्ही त्या आरोपीवर कडक कारवाई करू असं आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती थोडी हातामध्ये आली. आज भंडारा परिसरामध्ये भंडारा बंद असण्याची हाक देण्यात आली आहे. ही जी घडलेली घटना आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची जोरदार मागणी केली आहे. नागरिकांनी तर आता ह्या गोष्टी केल्या, त्यांनी आंदोलनं काढली, त्यांनी भंडारा बंदची हाक सुद्धा दिली. पण मला एक प्रश्न करायचा आहे की ह्या गोष्टीवर सरकार काय करत आहे? लहान लहान चिमुरडींवर सरळ अत्याचार होते. काही दिवसांपूर्वी पनवेलची घटना आणि आज ही भंडाऱ्यातली घटना. तर सरकार काय करते? देवेंद्र फडणवीस साहेब काय करतात? एकनाथ शिंदे यांचे यावरती काय मत आहे हे जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं? मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.